तर माझ्या मित्रांनो आता फायनली निघतो इथनं यमुनोत्रीला जायला चारधाम मधल्या धामपैकी एका धामाला. तर चला जाऊया. रूम सगळी अस्तव्यस्त पडलेली, तर चला 2 दिवसासाठी घेतली, त्यामुळे काय नाही आज संध्याकाळी पण इथंच थांबणार. चला जाऊया मित्रांनो. तर सकाळ सकाळ उठून निघालोय, 8 वाजता निघालो होतो. तर इथं पोहे खायला थांबलोय. पोहे 50 रुपये प्लेट आहे पोहे. चला जाऊया. बाई क्या बोलोगे? हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे बारामतीचे 12 ज्योतिर्लिंग यात्रा. तर आज दिवस आहे 15वा. तर तुम्ही पाहू शकता टुरिस्ट लय कमी आहेत, म्हणजे यात्रा काय नाही, खूप कमी आहेत. घोड्यांना सवारीच बेटा नाही. हे बघा सगळे घोडे उभेच आहेत, कारण लोक लय कमी येतात. आणि जवळपास 2100 रुपये सीझनला रेट आहे यांचा वाटतं. तो आता 1500 रुपयात देतात, तरी त्यांना सवारी बेटा नाही. तर चला, तरी बऱ्यापैकी चालत जाणं आहे. तर मला एक पण दिसा नाही, सगळी घोड्यावर बसून चाललेत. चला आपण तर चालतच जाणार आहे. ही कमान आहे, या कमानीपासून 5 किलोमीटर राहिले. 1 किलोमीटर आलोय जवळपास. 1.5 किलोमीटर आलोय. माझी रूम अर्धा किलोमीटर पाठीमागच घेतली होती मी रूम. पाहू शकता घोड्यावर जाणं येईल, चालत जाणं येईल कमीत. जवळपास 90% लोक घोड्यावर चाललेत, कारण रेट पण स्वस्त आहे घोड्याचं एवढं. जय श्री हमने हर हर महादेव दोस्तों, हम कर रहे हैं बारामती से 12 ज्योतिर्लिंग यात्रा. इधर ये यमुनोत्री धाम जाने के लिए, मतलब 4 धाम के लिए रजिस्ट्रेशन लगता है, वो मेरे पास नहीं था. तो ये भाई है जो यमुनोत्री धाम के इधर रहते हैं, उन्होंने मेरा रजिस्ट्रेशन कर दिया. 4 धाम का रजिस्ट्रेशन कर दिया. बहुत बहुत थैंक यू भाई आपको, आपने इतनी मदद की मेरी. और आपसे मिलकर भी अच्छा लगा कि आप 12 ज्योतिर्लिंग और बाइक से ट्रेवल कर रहे हैं. और हमने इनका 4 धाम रजिस्ट्रेशन किया, 4 धाम का. और जो भी यात्री आएंगे इनके माध्यम से हम बताना चाहते हैं कि आप अपना 4 धाम रजिस्ट्रेशन अपने साथ रखें. और जिनका रजिस्ट्रेशन नहीं हुआ है तो हमारे 4 धाम रजिस्ट्रेशन सेंटर हर पॉइंट पे हैं, तो आप अपना रजिस्ट्रेशन वहाँ कर सकते हैं. जय श्री हर हर महादेव. चलो बाय बाय. असं सरळ सरळ चढाई पाहू शकता, सरळ सरळ चढायची. आता जवळपास 2 किलोमीटर आलोय, अजून 4 किलोमीटर जायचे. मित्रांनो 2 किलोमीटर चालून आले होते. प्राचीन राम मंदिर लागतंय, प्राचीन श्रीराम मंदिर. अजून लय उंच जायचे, तिकडे दिसतंय तुम्हाला, बर्फ दिसत असेल. तर चला, लय टाइम आहे आज, फक्त 6 किलोमीटर आहे. जाऊन यायचे 12 किलोमीटर आहे, भरपूर वेळ आहे. आजचा मुक्काम पण इथंच आहे, त्यामुळे काही विषय नाही. असं चढाई लागते. वातावरण पण एक नंबर आहे. पण चलो 4 किलोमीटर अजून कर रहे हैं बारामती से 12 ज्योतिर्लिंग यात्रा पैशन प्रो बाइक से. तो ये सर हमें गुजरात से मिले. सर आप क्या कहना चाहेंगे मेरे बारे में? गुड मॉर्निंग, मेरा नाम अंकित पटेल है, गुजरात से हूँ. स्वप्निल देवड़े मुझे ये यमुनोत्री के मार्ग पर मिले थे. उनके बारे में जान के मुझे बहुत ही एक्सेलेंट लगा उनकी एक्टिविटी, कि वो अकेले बाइक लेके पूरे 12 ज्योतिर्लिंग के लिए निकले. अब तक उन्होंने 7 ज्योतिर्लिंग ख़त्म कर दिए 15 दिन में, और उनका टारगेट है कि दीपावली तक सारे ज्योतिर्लिंग ख़त्म कर दे. आपको बेस्ट ऑफ लक और ऐसी एक्टिविटी करते रहो आप. थँक्यू सर. माझ्या मित्रांनो, आपण करत आहे बारामती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्याचा दिवस 15वा आहे. 15व्या दिवशी आपण यमुनोत्रीकडे चाललोय. तर हे सर आपले पिंपरी चिंचवडचे पुण्यातले भेटलेत. सर काय म्हणताल तुम्ही? ठीक ठीक, तुमचं ग्रेट, तुमचा खूप मोठा उत्साह आहे तुमचा. हो, आम्ही पुलाव आहे, इथं जागा नाहीये. तुमच्या ह्या प्रवासाला शुभेच्छा, माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सर. हा जरा कठीण टप्पा आहे. खालनं पण शिड्या चढून आलोय, आणि आता वरती पण शिड्या चढतच जायचं. एवढं काय नाही टप. घोड्यावाल्यांचं बी हाल होतात बघा.
बसलंय कसे गोडाई हिसक बसतात अंगाला. जवळपास आहे चालून आलोय. अजून 3 किलोमीटर चाललोय. 3 किलोमीटर जायचं अजून. वेदर एक नंबर आहे, वातावरण एक नंबर आहे भाऊ. तुम्हाला दाखवतो. येणाऱ्यांचा हाल होतात सारखे साईडला हट करतात. आणि हे बघा कुठनं चालत आलो होतो. पे बैठ के अच्छा लग रहा है क्या? झटके लग रहे हैं क्या? अमरनाथ के मुकाबले में कम लग रहे हैं, वहाँ ज्यादा लग रहे थे. हाँ अमरनाथ बे. हाँ वय किती आहे तुमचं? 75 वय. मित्रांनो जितकं लांब पाहिजे तितके भारी व्ह्यू आहेत. पाहू शकता हा रोड. लोक येतात. एक नंबर वेदर आहे. चालण्याचा सगळा थकवा निघून जातोय. एवढं काय हार्ड नाही आहे चढाई. आरामात चढू शकते माणूस. लोक पण बरेच लोक जवळपास 80-70 ते 80% लोक घोड्यावर पालखीने चाललेत. काय नदी बिदी एकदम टकाटक वातावरण. ओ बर्फ नाथ खा. हर हर महादेव. मित्रांनो आपण कळत आहे 12मती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रा. त्यातील दिवस आहे 15व्या दिवशी आपण आलोय यमुनोत्रीचा ट्रॅक करतोय वरती. यमुनोत्री धामकडे जाणार आहे. तर आपल्याला वाटत हे कालभैरवनाथ मंदिर लागतं 1.5 किलोमीटर अलीकडे. तिथे 2 मिनिटं हे बाबा भेटलेत आपल्याला. वय 75. तुमचं वय किती आजी? किती आहे? 60 आहे. तर बाबा मेन म्हणजे हे बाबा चालत आलेत. आता जवळपास 5 किलोमीटर चाललेले आहेत. बाबा तुम्हाला कसं वाटतंय? नाव सांगा तुमचं. काय नाव काय? कुठं आहे तुम्ही? नारायण गबाजी वागदरे. पुण्याहून आलेलं आहे. नारायण गबाजी वागदरे, राहणार कवठे यमाई का? तालुका शिरूर, जिल्हा पुणे. तुम्हाला एवढ्या 75 वयामध्ये चालत जायची हिंमत कसं यायची? देवाने केली. अहो देवाने केली. आता बघा 20-20 वर्षाची पोरं बसून चाललेत गाडीवर ह्याच्या घोड्यावर. तुम्हाला कशी हिंमत आली एवढी बसून? काय त्याची कृपा, त्याची कृपा. हो त्याची कृपा. आपलं काही नाही, आपलं काही नाही. हो त्याची कृपा त्याची. मित्रांनो तर इथं ऊन येतंय. मलाच कळलं नाही शूट झालंय का नाही व्यवस्थित. तर हे बाबांची हिंमत बघा. 75 वर्ष वयात ते चालत चालले 6 किलोमीटर. आणि आपल्या इथली लोक महाराष्ट्रातली म्हणतात की ग्रुपमधले. मॅडम तुम्ही कुठं नाहीत? हडपसायचे आहेत का मॅडम? नाव काय तुमचं? राजश्री तुपे. तर मित्रांनो बघा म्हातारे माणसं पण येऊ शकतात. आणि आपल्या इथली मला लोक म्हणतात की बिनकामाचाच गेला एवढ्या लांब. तर ही बघा म्हातारी माणसं आलेत. हो का? हे पण मॅडम आहेत ज्योती चुपे. ओके चला चला. ब्युटी ऑफ नेचर. मित्रांनो काय ते भांडण झाली बघा. अशी गर्दी होती ह्याला. ही आजी पिट्टू मध्ये चालली. खडतर रोड मधनं प्रवास करून चलो
चलो चलो। हर हर महादेव मित्रांनो, तर फायनली आपण आणि गर्दी आता ऑफ सीझन बघा, सीझनला तर लई टाकला ढकली होत असेल, घोडेवाले जास्त असतात, घोडेवाले पालखीवाले, चालण्यावाल्यांचा हल्ला होतात जरा, तर पाहू शकता इकडं यमुना नदी, चला जाऊया आता, भूक लागली काय ते खातो मग जातो आता मित्रांनो। तर फायनली आपण यमुनोत्री धामला पोहोचलेलो आहे, पाहू शकता मंदिर आहे आणि इकडून यमुना नदी वाहते, खूप भारी वाटतं इथं पोचल्यावर, आणि अजून मंदिराचं दर्शन करायचं आता फक्त जा खाल्लं, पराठा खाल्ला, 3 तास लागले पोचायला, त्या 4 झाले, 3 तास लागले पोचायला आपल्याला इथपर्यंत। आता दर्शन वगैरे करून घेऊ, तिथं काय ते आंघोळ पण करायला लागते आणि ते तांदूळ पण शिजवतात, ते तांदूळ घेतलंय 20 रुपयाचं, ते पुडी घेतली, तर चलो चलतंय आम्ही मित्रांनो। तर निघालोय आता मंदिराकडे दर्शन करायला, तुम्ही पाहू शकताय। लेकर चलिएगा भैया, लेकर चलिए, चावल पूजा प्रसाद, चावल पूजा प्रसाद। चलो मित्रांनो, तर इथं पाहू शकताय तुम्ही, इथं गरम पाण्याचं कुंड आहे आणि इथं आल्यावर इथं आंघोळ करायला लागते, पुरुषांसाठी वेगळे आणि महिलांसाठी वेगळे, महिलांसाठी खालच्या फ्लोअर आहे, पुरुषांसाठी वेगळे, तर इथं लोक मला आंघोळ करतात, डुबकी मारतात, आपण पण मारू, बघू दे माझं काय झालं, अंडरवेअर आणि टावेल भिजला असं बहुतेक, कारण मला माझे बॅगमध्ये बॉटल होती ना, त्याला एका गोड्याला टाका लागला, ती पडली होती, त्यावेळेस ती लीक झाली होती, बघूया काय झालंय नक्की, अगोदर ओलं झालंय का नाही, नाही तर आपलं हातपाय धुवूनच निघतो मी। महादेव मित्रांनो, तर फायनली कुंडामध्ये गरम पाण्याचं कुंड आहे इथं, तिथं आंघोळ केली, तिथं हनुमान मंदिर आहे, हनुमान मंदिराचं पण दर्शन केलं, हनुमान मंदिरामध्ये राम लक्ष्मण आणि सीताची मूर्ती होती आणि एका देवीची पण मूर्ती होती, खूप चांगलं वाटलं। आणि तुम्हाला दाखवतो, गरम पाणी इतकं गरम आहे ना, त्यात थंड पाणी सोडलंय, त्यावेळेस माणसं आंघोळ करू शकतात, नाही तर इतकं उकाळतं पाणी, 2 मिनिट माझं कपडे पाहिला कोण नव्हतं, तर एक मुंबईचे मित्र भेटले होते, त्यांनी मदत केली माझी, मी डुबकी मारून येतो, पण त्यांनी व्हिडिओ पण काढला आणि आपल्या सामानाचं ही पण केलं, किती लोक आनंद घेत आहेत। त्या साईडनी गरम पाणी येत आहे, त्या साईडनी गरम पाणी येत आहे आणि त्या नळाने गार पाणी सोडले, तेव्हा हे स्टेबल झालंय सगळं। हर हर महादेव मित्रांनो, आपण करत आहे 12 ते 12 ज्योतिर्लिंग यात्रा, त्यातील दिवस 15 आहे, आपण यमुनोत्री चारधाम मधील धाम आहे तिथं आलो होतो, तिथं असे तांदूळ असतात ते बांधलेले, तिथं गरम पाण्याचं हे त्यात शिजवायला 5 मिनिटं ठेवतात, आता पाहू प्रसाद असतोय, बघूया शिजलंय का काय, आणि खूप गर्दी तिथं पगा टाकायला ढकली व्हायला लागली, तर चला पुढे जाऊन पाहतो मी शिजलंय का काय। मित्रांनो, हे जे तांदूळ दिले प्रसाद म्हणून, म्हणजे आपणच घ्यायचे असतात तांदूळ 20 रुपयाचे, आणि तिथं ते टाकायचे असतं गरम पाण्यात, तर ते अजून शिजले नाही तेवढे, त्यांनी लय गर्दी होती म्हणून लगेच दिलं, म्हणजे कच्चेच आहेत थोडे, ते खाल्ले मी थोडे, आणि हे कसं आहे जास्टली मोस्टली काय सांगतात हे वाळवा आणि परत त्याची खीर करा म्हणून असं सांगतात, काय काय इथंच खातात। चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला असला तर लाईक शेअर फॉलो करा। हे मित्रांनो, तर फायनली मेन मंदिराचं दर्शन झालं आणि तिकडं कुंड आहेत आंघोळी करायचे, वातासाठी थांबलेत प्रसादासाठी, इकडं वातावरण पण एक नंबर आहे, इकडून यमुना नदीचं उगम स्थान आहे, इकडं वरती जे ग्लेशियर आहे तिथनं यमुना नदीचं उगम होतं आहे, वरती दिसतंय का तुम्हाला, जे ग्लेशियर आहे तिथनं यमुना नदीचं उगम होतं, एक नंबर वातावरण आहे सगळं। पाहू शकता, हे यमुनोत्री धाम आहे आणि याचं दर्शन झालेलं आहे आपलं, आणि इथंच यमुना नदीचा उगम होतो, ते वरती ग्लेशियर दिसतंय का बर्फ, तिथनं यमुना नदीचा उगम होतोय, आणि इथं पाहू शकता ही खळखळ वाट नदी खाली चाललेली आहे, आणि अतिशय सुंदर असा परिसर आहे, खूप भारी वाटलं इथे येऊन। हर हर महादेव दोस्तों, ये सर है, ये आंध्र प्रदेश से
इनकी भी एज 70+ है और वो यमुनोत्री धाम का दर्शन करने के लिए आए। सर कैसे आए आप? घोड़े पे बैठ के आए, कैसे आए? घोड़े से आए। नमस्कार। क्या बोलना चाहेंगे? मैं बाइक पे अकेला बाइक पे आया। नाम क्या तुम्हारा? स्वप्निल। स्वप्निल। स्वपिन। हाँ स्वपिन आया, जर्नी अच्छा रहा। हाँ हर 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 महादेव, शंभो शंकरा। महादेव मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकता पाठीमागे थंड पाण्याने, नदीच्या थंड पाण्याने पण आंघोळ करतात लोक आणि दर्शन वगैरे चांगलं झालंय आता, एकदम मस्त म्हणजे दर्शन झालं, फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढायचा होता पण माझ्या कसा बसल्या का झाला, तर त्यामुळं निघालोय आता मी. तर चला जाऊया. मित्रांनो ते पाहू शकता यमुनोत्री धामचं दर्शन वगैरे केलंय, आता फायनली निघतोय, परतीचा प्रवास चालू केलाय. आता बघूया किती वेळ लागतोय, आता टायमिंग किती आहे, टायमिंग 2 वाजलेत. येताना तर 3 तास लागले होते चढायला, आता जाताना किती वेळ लागतोय ते पाहूया. 2 तासाच्या अगोदर जाईल पण व्हिडिओ वगैरे काढायचं म्हणलं की वेळ लागतोय. मित्रांनो खूप सारे जण घोड्यानीच प्रवास करतात, पायी प्रवास करणं खूप कमी. पाहू शकता घोड्याची इतके की घोड्याच्या सगळ्या रोडवर घोड्याचं शेणच झालंय असं. आता दोन्हीकडून उतरणारी पण आहेत तेवढीच आणि चढणारी पण आहेत, कारण आम्ही सकाळी चढलो होतो त्यामुळे आम्ही उतरतोय. आता जे दुपारी पोचलेत 12 वाजता ते आता चढतात. कुठले तुम्ही? गोर माझ्या मित्रांनो, आपण कळतंय बारामती ते 12 ज्योतिर्लिंग यात्रा, त्यातील आज दिवस आहे 15व्या दिवशी आपण आलो होतो यमुनोत्री धाम. बाबा आहेत ना हे जुन्नरचे आहेत, आंबेगाव तालुक्यातले आहेत 3 जण आणि 75 वर्ष वय असून पण हे चालत गेले आणि चालतच खाली उतरतात. त्यामधले आजी त्या पण 65 वर्षाचं वय आहे, ते पण चालत गेले आणि चालतच उतरले. बाबा काय सांगताल लोकांना जी घोड्यावर जातात, काय करतात त्यांना तुम्ही काय म्हणताल? जी लोक घोड्यावर प्रवास करतात त्यांना काय प्रवास करतात, त्यांना काय पावन होणार काय? पायी तीर्थयात्रा आणि मुखी रामनाम एवढंच झालं तर करायचं, नाही आपलं घरी बसायचं. घोड्यावर नाही. त्यांचं म्हणणं आहे की पायी केलं तरच पावन होतंय, पण घोड्यावर कळतात लोक. आता त्यांना ज्यांच्याकडे सगळ्यांकडेच पैसे असतात पण लोक शारीरिक कष्ट घ्यायला नको म्हणतात, त्यामुळे लोक घोड्यावर कळतात. पण बाबांचं म्हणणं आहे हे 25 वर्ष झालं आपली पंढरपूरची वारी करतात आणि ह्यांचं 2रं वर्ष आहे की ते इकडं उत्तराखंडमध्ये आलेत यात्रेसाठी. तर त्यांचं म्हणणं एवढंच आहे की पायी प्रवास करा तुम्ही, थोडा वेळ जास्त लागला तरी चालेल, फक्त पायी केलं तरच पावन होतंय असं या बाबांचं म्हणणं आहे. तर मित्रांनो जवळपास 2 किलोमीटर खाली उतरायला काही प्रॉब्लेम नाही, थांबायची गरजच नाही. उतरायला आपलं निवांत उतरत राहायचं, काय दमबिम लागत नाही, काय नाही काय. आणि इथं मोस्टली मी ऑब्झर्व केलं की महाराष्ट्रातली माणसं जास्त आहेत, त्यानंतर गुजरातची माणसं आहेत, बाकीची कमी आहेत माणसं. मग जवळपास 70% माणसं महाराष्ट्र आणि गुजरातमधनंच आहेत, बाकीच्या इथनं माणसं खूप कमी आहेत. आपल्या इकडचीच लोक फिरायला येतात. चला जाऊया आता, खाली गेल्यावर पाहू. मित्रांनो असे जागोजागी मेडिकल फॅसिलिटी पण अवेलेबल आहे, कोणाला काय लागलं पडलं बिडलं किंवा कोणाला काही इमर्जन्सी झाली तर मेडिकल फॅसिलिटी पण असते. आणि जागोजागी आपल्याला काही खायचं असेल तर त्यासाठी हॉटेल पण असतात, काही विषय नाही तसा. निवांत येत जा इकडं यायचं असलं तर. लई घोड्यावाल्यांना तसं त्यानं घोड्याला उतरायला बघा, घोड्यावाल्यांचं तसं उतरताना लय हाल होतात, झटके बसतात. आणि इकडं किती मोठा डोंगर ही झालाय, वळण डोंगराचा एवढा पोर्शन खाली आलाय, नदी. मित्रांनो असे घाट बनलेले आहेत प्रत्येक डोंगरावर वरती जाण्यासाठी, तुम्ही पाहू शकताय. आता असं फिरून वरती जायचं, परत दुसऱ्या डोंगरावर जायचं. आता बघा इथं ब्रिज आहे, हा ब्रिज क्रॉस करून पलीकडच्या डोंगरावर जायचं. मित्रांनो असा जो दिसतोय स्लॅब केलेला चालण्यासाठी, तो बघा स्टीलवर केलेला आहे फ्रेमवर. तिकडं पण दिसू शकतोय डोंगराच्या बाहेर निघालेलं आहे, ते स्टील फ्रेमवर केलेलं आहे.
त्यावर स्लॅब टाकलेला आहे. इथनं नदी, वेदर एक नंबर आहे. कसले भारी फायनली खाली उतरत म्हणजे एखादं किलोमीटर राहिले, कारण आम्ही जिथं थांबलो होतो ते हॉटेल वगैरे सगळे दिसायला लागलेत आता खाली. आता दिसायला लागलेत, त्यामुळं काही आता लई थोडं राहिले. उतरताना काही स्ट्रगल नाही आहे, उतरताना लगेच सहज उतरते, पण चढताना स्ट्रगल आहे जरा. चला, लई व्हिडिओ झालेत आता, एडिट करायच्या वेळेसच जाम ही होईल. चलो. मित्रांनो, तसं काही जाताना त्या रोडनी गेलो होतो, आता उतरताना इकडून उतरलोय. ते म्हणलं बा वेगळं वेगळं काय वाटतंय उतरताना, तर त्या रोडनी गेलतो चढताना आणि आता इकडून उतरतोय रोडनी. दाखव, या शिडीच्या रोडनी उतरतोय, जाताना खालच्या रोडनी गेलतो चालत. महादेव मित्रांनो, जी आपली यमुनोत्री धामची यात्रा होती आजची, ती पूर्ण करून आपण यमुनोत्री धामचे दर्शन घेऊन आपल्या हॉटेलपाशी आलो. हे हॉटेल होतं, इथं थांबलोय मी. तर तसं जाताना 3 तास लागले, येताना 2च तासात आलो. पण आता कटाळा आल्या का वाटायला लागले, पाय बी दुखायला लागलेत जरा. किती स्टेप झालेत ते पाहतो मी जरा, आणि मग बघूया. उद्या, आज इथंच मुक्काम करतोय, उद्या सकाळ सकाळ निघतो, कारण 2 दिवसासाठी मी हॉटेल इथं हे केलं होतं. तर पाठीमागच्या साईडला रूम आहे. तर चला, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि फॉलो करा.